भांडी घ्यायला ना प्रत्येक स्त्रीला आवडतं आणि आज मी एवढी सगळी भांडी घेतलेली आहेत. नमस्कार मंडळी. तर आज मी ना भांडी घ्यायला भांडी मार्केटमध्ये आलो. सगळ्यात पहिले तर 1.5 तासाचा प्रवास झाला आणि त्यानंतर भांडी मार्केटमध्ये प्रत्येक दुकानात जाऊन ना आम्ही भांड्यांचं रेट काढलं. काही ठिकाणी किलोवर भांडी मिळत होती, काही ठिकाणी नगावर. एवढी सगळी दुकानं फिरता फिरता भूक पण लागली, तर आम्ही शेवपुरी खाल्ली. आता आम्ही या दुकानात आलो. इथे आम्हाला मोठे 2 टोप घ्यायचे होते. आता माझ्या घरी गणपतीसुद्धा आलेले आहेत आणि गणपतीमध्ये ना माझ्या घरी खूप लोकांचं जेवण बनवलं जातं, तर त्यासाठी मला मोठे मोठे 2 टोप घ्यायचे होते, तर ते मी घेतले. एक रोटी मेकर घेतलं आणि अजून भरपूर काही वस्तू घेतल्या, त्या मी तुम्हाला पुढे दाखवेल. आता ही जी शेगडी आहे ना, ती पण आम्हाला घ्यायची होती कारण जेवण बनवण्यासाठीच, तर ती एक आम्ही चेक वगैरे केली आणि घेतली. मला स्टीलचे पातेले घ्यायचे होते, तर एका ठिकाणी नगावर मिळत होते, एका ठिकाणी किलोवर मिळत होते. तर जिथे किलोवर मिळत होते तिथे मला स्वस्त मिळाली, तर तिथे मी ही एवढी सगळी भांडी घेतलेली आहे. एवढी सगळी भांडी घेतल्यानंतर अहो विचारतात, बस झाली की नाही, अजून काही घ्यायचं आहे का? म्हटलं बस झाली. मी आता एवढी भांडी घेऊनच खूप खुश झालेली आहे. घरी आल्यावर मुलं बोलतात सगळं काय काय घेतलं ते आम्हाला बघायचं आहे, तर अहोने सगळी जी भांडी आहेत ती काढली. आता काय काय भांडी घेतलेली आहेत ना, ती थोडक्यात तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले तर ही चूल घेतली आम्ही, जी की आम्हाला गणपतींसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण खूप लोकांसाठी स्वयंपाक बनवायला लागतो. त्यानंतर प्लेट्स घेतल्या, ताटं घेतली, त्यानंतर 2 चाळणी सुद्धा घेतल्या. ही टोपं घेतली, जुनी टोपं देऊन मी नवीन टोपं घेतलेली आहेत. त्यासोबत हा रोटी मेकर घेतला. हा रोटी मेकर मला खूप आवडला कारण यामध्ये ना स्टीलची प्लेट लावली होती. त्यासोबत करंजीचा साचा घेतला, मोदकांचा साचासुद्धा घेतला. तर अशा प्रकारे ही एवढी सगळी खरेदी मी केलेली आहे. मुलांना तर खूप मजा आलेली. अगस्त्याच्या लागलं तरी काय अगस्त्या ऐकत नव्हता आणि माझ्या घरी गणपतीसुद्धा येणार आहेत. त्यामुळे नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.